समालोचक मित्र मिस्टर तुषार सोनावणे। थँक्यू। चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत। खूप खूप धन्यवाद संदीपजी गावण सरांचा आपण आवाज ऐकला गेलात। आपण पाहताय जुचंद्र प्रीमियर लीग JPL चा एक अफलातून तरार या जुचंद्रच्या नगरीमध्ये पाहायला मिळतोय। मॅचला होईल सुरुवात। एका बाजूला अमायरा 11 त्यांच्या विपक्षात जर पाहिलं तर शिवतेज स्पोर्ट्स या दोन टीमच्या माध्यमातून मॅचला होते सुरुवात। आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालेले आहेत। एका बाजूला पाहिलं गेलं तर रसिक आणि दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडवरती चेतन पाटील। मॅचला सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल ऑन साइडला बॉलला वळवले गेले। क्षेत्ररक्षक पोस्ट आहेत। एक सिंगल कंप्लीट केले। दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि धाव देखील धोक्याची होती, परंतु जर पाहिले गेले तर दोन धावा गंभीर झालेल्या आहेत। दोन धावेच्या माध्यमातून स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेश केले जातो अमायरा 11 या संघाच्या माध्यमातून। षटक क्रमांक जर पाहिले गेले तर पहिल्यामध्ये पार्थ सिंग आलेत। शिवतेज स्पोर्ट्स या टीमचे आयकॉन आहेत। दुसऱ्या बाजूला चेतन पाटील यांना आपण बघता आयकॉन। फुलटॉस बॉल यावेळेला जर पाहिलं तर लॉंग लेगला दिशा दिली। जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक नाही डीप मध्ये, त्याचा फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला। दोन धावा जरूर पळून प्राप्त होतील आणि पुन्हा एकदा जर पाहिले तर या दोन धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते 4च्या घरामध्ये। सुरुवात तर चांगल्या पद्धतीने झालेली आहे टीम अमायरा 11 या संघाची। 4 ओव्हरमध्ये या मैदानावरती 50 धावा देखील चेस होताना आपण पाहिलेल्या आहेत। ज्याप्रमाणे जर पाहिलं तर दुसऱ्या दिवसामध्ये शिवतेज स्पोर्ट्स या संघाने केल्या होत्या। अनुभव त्यांना देखील आहे या मैदानाचा। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चेतन आहेत। ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न अपील झाली। LBW पायचितच्या स्वरूपात फलंदाज होतील बाद। पहिला धक्का अमायरा 11 या टीमला विकेट जाईल। चेतन पाटील होतील आउट। विकेट मैदानाच्या आतमध्ये जाते तर लगेचच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे। प्लीज मी विनंती करतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला अमायरा 11 या संघाला। ऍक्शन रिप्ले या ठिकाणी पाहायला मिळतोय। ऍक्शन रिप्ले मध्ये जर पाहिले तर इम्पॅक्ट ही लाईन होते आणि त्याच कारण जर पाहिले गेले तर LBW च्या स्वरूपात आउट झालेत मैदानाच्या आतमध्ये। पहिला धक्का लागला गेला। आता दुसऱ्या अगदी पाहिले गेले तर विकेटची चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये रचावी लागेल। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। इनॅट नंबर 3 वरती वन डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये रियाज शेख याही फलंदाजाच्या नावाचा बोलबाला जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये आपण जरूर पाहिलेला आहे। ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर पहिल्या मॅच वरती 6व्या क्रमांकावरती आला, दुसऱ्या मॅच मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आला आणि त्यानंतर जी त्याने सुरुवात केली ती मात्र अफलातून आपल्याला पाहायला मिळाली। एक मॅच तर असा होता रियाज शेखने जर पाहिले तर त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेतला होता आणि त्या टीमच्या आयकॉन चेतनने लगेच सांगितलं गेलं आम्हाला। चेतन ज्याप्रमाणे जर उल्लेख केला होता रियाजचा, त्याने सांगितलं होतं की प्रत्येक फलंदाजीची बॅटिंग कशी आम्हाला देखील माहित नाही, परंतु आम्ही पाहिल्यानंतर लगेचच रियाजला जर पाहिलं तर वन डाऊनची वर्णी या ठिकाणी केली गेली। पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला रियाज। पहिला बॉल खेळत असताना पहिला बॉल डॉट राहिला। षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत। इथे चांगला बॉल आहे। अगदी पाहिले गेले तर बॅकफुटला आले। पंच करत असताना बॉल चालला मागे, तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॅकवर्ड पॉइंटला। सिंगल मध्ये डबलला परावर्तित केले आणि या दोन धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटक्यावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 6च्या घरामध्ये। ऑन साइडला इथे फटका चांगला आहे। क्षेत्ररक्षक नाहीयेत, बॉल चालला थेट सीमा पार। मिळतील धावा 6। रियाज शेखच्या बॅट मधून आलाय JPL षटकार। ऑफस्टिकच्या बाहेर चपल झाले। अगदी पाहिले गेले तर ऑफस्टिक वरती बॉल हाताळला गेला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय। धावा फटकावरती 12च्या घरामध्ये 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अमायरा 11 या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत। आजच्या शेड्यूल मध्ये जर पाहिले तर आजच्या वेळापत्रकातील हा 6वा मॅच आहे।
इथून देखील आपल्याला 4 मॅचेस कम्प्लीट करायचे आहेत. विरलजी नाईक सरना आपण बघताय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ललितजी भुईर अर्थातच बंड अंपायरला आपण बघतायत. अफलातून पंचांची भूमिका आपण जरूर पाहताय. त्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक त्यांनाच देखील करावं लागेल. संपूर्ण JPLच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरा सुरुवात होते. भावेश पाटील आले षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये. पहिलाच बॉल स्ट्राईक वरती रसिक. पहिला बॉल त्यावरती केले आक्रमण. बॉल जाईल थेट सीमा पार. डीप मिड विकेटला क्लिअर करणारा रसिकच्या बॅट मधून JPL लॉंगेस्ट सिक्सर 6 धावा. पहिलाच बॉल खेळत असताना या JPL मध्ये पहिल्याच बॉल वरती रसिकच्या बॅट मधून षटकार आलाय. ऍक्शन रिप्ले या ठिकाणी दाखवलं जाते. ज्याप्रमाणे जर पाहिले तर पुढात टाकलेला बॉल होता शॉर्ट बॉल. त्यावरती आक्रमण केला. अंगामधील जेवढी ताकद होती ती नजाकत या बॉल वरती दिसली गेली. आणि कालच्या दिवसात रात्रीमध्ये 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहिले की रसिकला आणि आज मैदानाच्या आतमध्ये जरूर ते दाखल झालेत आणि जबरदस्त स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. षटकार आलाय. या 6 धावेच्या माध्यमातून संघाचे धावसंख्या फडगाव जाऊन पोहोचते 18च्या घरामध्ये. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अमायरा 11 या टीमला आपण बॅटिंग करताना आपण जरूर पाहता मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग करतो रसिक. दुसऱ्या बाजू रियाज शेख यांना आपण पाहताय. जवळपास जर पाहिलं तर रियाजने 3 बॉलमध्ये 8 धावा आतापर्यंत बनवल्या. आणि रसिकने पहिल्याच बॉलवरती भावेश पाटीलच्या विरोधात षटकार ठोकला गेलाय. पुढचा बॉल भावेश पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक वरती रसिक आहे. आणखीन एक आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटला बॉलिंग चाललाय. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. एक सिंगल कंप्लीट केले. एकच धावेवरती या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्यात भर पडलाय. धावसंख्या पोहोचते धावफडकावरती 19च्या घरामध्ये. मात्र मध्ये स्पोर्ट्स असतील ब्रँडेड स्पोर्ट यांचं कौतुक करावं लागेल. त्यांचे देखील जर पाहिले गेले तर भरपूर काही सहकार्य संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून लाभले गेले. पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहिलं तर भावेश तयार. इथे ऑफस्टिकच्या बाहेर शबलून लॉंग लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये आणि त्याच कारणास्तव डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. चांगली गोलंदाजी आणि चांगली वापसी मित्रपणे शिवते स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून केली जाते. भावेश पाटील यांना आपण पाहतायत. कट करण्याचा प्रयत्न होता. जागेहून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु जर पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी होता. ऑफस्टिकच्या बाहेर निघणारा बॉल पाहायला मिळतो. पंचांचा इशाराला वाईट बॉल. एक धाव अवंतरच्या माध्यमातून प्राप्त केली जाते. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 20. इथे चांगला फटका खेळलाय. उंची जास्त गाठल्या बॉलने आणि क्षेत्ररक्षक पोहोचतायत. अनुज त्याने झेल सोडलाय आणि पाहता क्षणाला मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल ती म्हणजेच 1 धाव. आणि 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फडगाव जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 धावा. 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले. शिवतेज स्पोर्ट्सच्या संघाला आपण पाहतायत. नचिकेत जिगर त्यांचा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला अमायरा 11 मयूरजी पाटील यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिवस बॅटिंग करत असताना ऑनसाइडला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात. दुसरीचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या कंप्लीट केलेत. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडगाव जाऊन पोहोचते 23च्या घरामध्ये. 1.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. शेवटचा अंतिम बॉल इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. षटक क्रमांक दुसरा देईल. बॉल तयार. ओव्हर दी विकेट जागेहून खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी पाहिलं तर पद्धतीचा वापर नव्हता आणि त्याच कारणाचं डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फडकावरती 23च्या क्रमांकावर जाऊन पोहोचले. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना अमायरा 11 या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. 9 चेंडूमध्ये आतापर्यंत 19 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. रियाज शेखच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये 9 धावा आल्यात. रसिक पाटीलच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 9 धावा आल्यात. आज चांगली भाग्यदारी या ठिकाणी पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल दोन्ही बॅटरचं. चांगले डगआउट, चांगले कटआउट, चांगले बॅनर्स, सर्व काही ऑल इज वेल या JPLच्या माध्यमातून. दुचंद्र प्रीमियर लीग नंबर 3च्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्या बॉल घेऊन तयार झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर अजय. नेहमी जर बघता NCA संघाच्या माध्यमातून चांगली कामगिरी त्याच्या राहिली गेली आणि त्याच कारणास्तव पाहिले गेले तर त्यांच्यावरती देखील चांगली बोली लागली. विथ द बॅट विथ द बॉल चांगली कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये राहते. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. शिवतेज या संघाला आम्ही रिक्वेस्ट करतोय. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा या धावफडकावरती लागल्या गेल्या. स्ट्राईक वरती रियाज शेख यांना आपण पाहतायत. चला अजय जास्तीचा वेळ आपण खर्च करतायत याची देखील दखल घ्या. पहिल्याच बॉल घेऊन तयार.
पहिला बॉल अराउंड विकेटने लेग स्टिक सोडून जाणारा बॉल आहे. पंचांचा इशारा आला. इट इज वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाते आणि संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते 24च्या घरामध्ये. ज्या ज्या व्यक्तिमत्वाने या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात देणगी स्वरूपात मदत केली त्यांचा देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. या JPL कोर कमिटीच्या माध्यमातून आम्ही खूप खूप आभार मानतोय. लोवर फुलटॉस बॉल चाललाय लॉंग ऑफ रिझनला. क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने. एकच सिंगल आणि काय फेकी केले. जबरदस्त त्या ठिकाणी फेकी पाहायला मिळते. अर्थातच ऋतिक भोईर त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि या बॉलवरती एकच सिंगल आले. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 25च्या घरामध्ये. डीप मध्ये प्रोडक्शन सेटअप केले. लॉंग ऑन असेल त्यानंतर जर पाहिलं गेलं तर एक डीप विकेटला डीप कॉर्नरला आपल्या क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. एक लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग या ठिकाणी सेटअप केली. इथे दांडी गुल. यस्ट आउट बस क्लीन बोल्ड. रसिक होतील आउट. पहिला बॉल यावेळेला जर पाहिलं गेलं तर चांगला स्ट्रोक खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप बाकपास वर गेला. क्षेत्ररक्षक पोहोचत आहे. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न जयूचा होता आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. पहिल्या डावात जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत हेच ठरवलं मैदानाच्या आतमध्ये अमायरा 11ने आणि आतापर्यंत चांगल्या सुस्थितीमध्ये त्यांचा संघ पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. धावा फटकावरती लागल्या गेल्या 27च्या घरामध्ये 2.3 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ कंप्लीट झाला. जयुरेश म्हात्रे यांना आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या सोबतीला रियाज शेखला 6 बॉलमध्ये आतापर्यंत वैयक्तिक 10 धावा केल्या गेल्या. त्यामुळे रियाज शेखच्या बॅटमधून दुसरा बॉल जयुरेश म्हात्रे यांना आपण बघतात. एका बॉलमध्ये 2 धावा. पहिल्या बॉलवरती त्याने खातं उघडले गेले. इथे चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर जवळ तर यष्टांवरतून बॉल निघून चाललाय. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. चांगली गोलंदाजी चांगली वापसी या षटकामध्ये झाले. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर 4 बॉल फेकून झालेले आहेत अजयच्या षटकामधील आणि 4 बॉलमध्ये अवघ्या जर पाहिलं तर 4 धावा देत असताना खर्च करत असताना 1 विकेट ज्याच्या नावावरती आहे तोच गोलंदाज पुन्हा एकदा अजय तयार. अराउंड विकेटने याही वेळेला या षटकातील असा दुसरा फलंदाज असेल. गोलंदाज अजयने त्याची दांडी गुल केले. आता मात्र जयुरेश म्हात्रे होतील या ठिकाणी जर पाहिले गेले तर बाद. ऍक्शन रिप्ले ऑब्स्टिकच्या बाहेर शब्बल झाले आणि ऑब्स्टिकच उद्ध्वस्त केले. जबरदस्त कामगिरी लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ते म्हणजेच अजय या बॉलरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये जागाच देत नाहीत फलंदाजाला. मोठे फटके खेळण्याची संधीच देत नाहीत. अशा तर खऱ्या गोलंदाजीची गरज होती शिवते स्पोर्ट्स संघाला आणि तोच गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये धुमाकूळ घालतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉलमध्ये अवघ्या 4 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्याच्यावर नावावरती राहिले गेलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ म्हात्रे दाखल झालेले आहेत. शेवटचा अंतिम बॉल असेल मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर सिद्धार्थ दाखल झालेले आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा. सिद्धार्थ आलेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. आणखीन एक अनुभवी फलंदाज आहेत अजिंक्य स्पोर्ट जोचंद्र संघाच्या माध्यमातून खेळतायत आणि यंदा संघ त्यांच्यासाठी देखील अफलातूनरित्या चांगल्या पद्धतीने गेलेला आहे. स्ट्राईक एंडवरती ते फलंदाज पाहायला मिळतात.
इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतात डीप मधून पुढे. एक सिंगल कंप्लीट केले कावकरण्याचे क्षेत्ररक्षक पोहोचले. दुसरीचा प्रयत्न धोक्याचा कॉल होता आणि धावचीच्या माध्यमातून आणखीन एक धक्का अमायरा 11 या टीमला. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तीन ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 28 धावा फटकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अमायरा 11 या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. भूपेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. न्यू बॅटर विशाल पाटील आलेत. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न होता शिवतेज स्पोर्ट्सच्या टीमचा आणि विशालला आता मात्र षटक क्रमांक 4 मध्ये आमंत्रित केले. धावा फटकावरती 28. पहिलाच बॉल गोलंदाज विशाल तयार. सेकंड वरती रियाज. पहिला बॉल चांगला स्विंग झालाय. विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. चांगला टप्पा होता. थोडासा जर पाहिजे टप्पा लावून ठेवला गेला आणि अगदी पाहिजे तर नियंत्रणबद्ध गोलंदाजी. पहिला बॉल येतो डॉट. वेलकम प्रशांत मात्र आपलं देखील स्वागत. रवी वाघमारे यांना देखील आपण बघतायत. चांगली बोली आपण पाहिली होती. आर के टायगर्स आणि द ग्रेट मराठा या दोन्ही टीमच्या माध्यमातून चिठ्ठी उडवली गेली आणि तिथून द ग्रेट मराठा संघाच्या माध्यमातून रवी यांना पण खेळताना पाहतायत. पुढचा बॉल आणखीन एक डॉट बॉल. सलगचा दुसरा बॉल डॉट पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलंय शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपडा. ज्याप्रमाणे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय कौतुक करावं लागेल त्यांचं. पहिल्या 2 षटकात धावा आल्या परंतु तिसऱ्या षटकात जर पाहिले तर अजयला आपण पाहिले गेले त्याहून चांगलं षटक आणि 4थ्या षटकाची सुरुवात जबरदस्त झाले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक जर पाहिले गेले तर चांगला चेंडू होता. वेगवान चेंडू पाहायला मिळतो आणि पंचांचा इशारा आहे 22च्या स्वरूपात धाव असणार आहे. कुठेतरी जर पाहिलं तर पार सिंगल चुकी गेले असे म्हणावं लागेल. कारण की हातातला बॉल तुम्ही ज्या वेळेला सोडता त्यावेळेला लगेचच एक सोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते आणि पाहता क्षणाला पंचांचा 22चा इशारा आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली जाईल. संघाची धावसंख्या धाव फटकावरती 29च्या घरामध्ये 3.3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. पहिल्या डावातील 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. पहिल्या 2 षटकाचा विचार करूयात. अगदी जर पाहिजे तर 23 धावा होत्या 2 षटकामध्ये परंतु त्यानंतर जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत 9 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त जर पाहिलं गेलं तर 4च धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे चांगली गोलंदाजी अगदी जर पाहिलं तर 9 चेंडू मध्ये मैदानाच्या आत जरूर पाहायला मिळाली. स्पीड शीट करण्याचा प्रयत्न होता. या फटक्याची मैदानाच्या आतमध्ये अमायरा 11 या संघाला गरज आहे का हा मात्र प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. आहे की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर आपली धावसंख्या कमी आहे. सरळ बॅटने आपण खेळाल तर धावा येतील अशा जर पाहिले तर आविष्कार फटक्यांचा तुम्ही कराल तर बॅट अँड बॉलचा संपर्क होणार नाहीये आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दिसलं गेलंय. आलाय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. विशालचं षटक हे अफलातून आतापर्यंत पाहायला मिळते. इथे फटका चांगला आहे. समोर टाकला होता. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत प्रेक्षक म्हणून राहतील. 1 बाउन्स ओव्हर 0 साइड स्क्रीन वरती जाऊन आदळणारा बॉल. 4 धावा चौकार. आतापर्यंत चौकार लागले 100 टोटली 100 चौकार या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून कंप्लीट झालेत. चांगलं टेलिकास्ट TCP लाईव्ह JTC लाईव्हच्या माध्यमातून केले जाते. कंबाईन आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. या जुचंद्र परिसरातील जर पाहिले गेले तर हे 2 चॅनल्स आपल्याला पाहायला मिळतात. हवेत चेंडू उंच उडाला होता. ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय आणि चांगले टेलिकास्ट केले जाते. बॉल पडल्यानंतर सरळ चेंडू सीमापार निघून जातोय. चौकार आलाय. 33 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. फटका हवेत खेळा. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. पाहता क्षणाला जर पाहिलं तर झेल ड्रॉप झालाय आणि 2 धावा ठिकाणी कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न होईल आणि पाहता क्षणाला तिसरी धाव घेत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होतील बाद. अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. 35 धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अमायरा 11 टीम आता मात्र 36 धावा करायच्या आहेत शिवतेज स्पोर्ट्स संघाला. चला आपण टॉसच्या दिशेने देखील जाणार आहोत. चला नयनजी म्हात्रे यांच्या शुभास आपण टॉस करणार आहोत.
JTC लाईव्हचे ते देखील प्रोप्रायटर आहेत. दोन बंधू आपल्या जरूर पाहायला मिळत आहेत. DJ नयन या नावाने देखील त्यांची ओळख आहे. चला दोन्ही संघ उपस्थित जर झाले असेल तर आपण लगेच टॉस करून घेणार आहोत. VSK कॅप्टन या कुणाल टॉस आपण करतोय. नयन मात्रे त्यांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. आपल्या शुभ असते टॉस होईल. नयन मात्रे संगम आहेत. तुषारजी सोनवणे एक अप्रतिम आवाज आपण ऐकतात. त्यांच्या शुभ असते टॉस केला जाईल. हे आमचं सौभाग्य. या मनीष मात्रे आपण टॉस करा. वियाना सुपर किंग कुणाल पाटील कॅप्टन कुल आणि कॅप्टन कुल अँड काम रवी वाघमारे. ऑरेंज आणि ग्रे, ग्रे पॅन्थर ऑरेंज आर्मी असा मॅच पाहणार आहोत. भावेशजी मात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मला वाटते ग्रेट मराठाचा शेवटचा मॅच असेल. भावेशजी मात्रे उद्योजक चंद्रपाडा वाकीपाडा आणि वियाना सुपर किंगच्या मला वाटते दोनच मॅच झाल्यात, दोन जिंकलेले आहेत. म्हणजेच पॉइंट्स टेबल मध्ये जास्त खलबली नसेल त्यांच्याकरता, परंतु हा मॅच त्यांच्याकरता देखील महत्वाचा आहे. इथे जिंकला तर क्वालिफायचे चान्सेस पूर्ण असतील. ग्रेट मराठा संघ कॉलिंग करेल. टेल इज अ कॉल अँड हेड. इट इज अन हेड आलाय. दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्यात. वियाना सुपर किंग टॉस जिंकलाय. निर्णय काय? फिल्डिंग करायची आहे. आणि आता ग्रेट मराठा संघ आहे समोर. किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40. टीम मध्ये काही चेंजेस आहेत का? प्लेइंग 11 तर पाहिले, आता 15चा स्क्वॉड असतो त्यामधला एका टीम मध्ये बघू पुढे. एकंदरीत VSK संघ चांगल्या पद्धतीने खेळतोय. अप्रतिम माहोल राहिलाय. तुमच्या टीम बद्दल काय सांगाल? माझी टीम मस्त मेहनत करत आहे. आम्ही 2 मॅच जिंकलो आहोत. अजून बाकीच्या 3 मॅच त्या पण आम्हाला जिंकायच्या आहेत. मागील वर्षी चॅम्पियन ठरले आहेत आणि तो अनुभव आणि या नाईटच्या फॉर्मॅट मधला अनुभव काय जाणवतोय तुम्हाला? मॅच डे असो या नाईट असो, जिंकणं हे जरुरी आहे. की जिंकण्यासाठी वियाना सुपर किंग खेळत असते. थँक्यू. रवी, थोडासा जर पाहिलं तुझा फॉर्म चांगला राहिलाय ग्रेट मराठा टीम मध्ये, इतर खेळाडू चालले नाही, त्याविषयी 2 शब्द. पूर्ण नवीन आहेत, जरा अनुभव नाही त्यांना, त्याच्यामुळे ते चालत नाही. बघू आता नेक्स्ट टाइम. परंतु यंदा एक नवीन संकल्पना पाहायला मिळाली. रवी वाघमारे ॲज अ बॅटर म्हणून पाहिलंय. आता रवी गोलंदाजी देखील करतोय आणि येणाऱ्या एक गाव एक फॉर्मॅट मध्ये ग्रेट मराठामध्ये गोलंदाजी करताना तू दिसशील का? बघू, चान्स भेटला तर टाकीन, कारण की आमचे 4 बॉलर फिक्स असतात, पण एकात कोण असेल तर मग टाइमवर टाकायला लागेल. आणि एकंदरीत मोहनदादा पाटील, तुमच्यावरती भरपूर प्रेम आहे. तुम्ही तिथे काम देखील करतात, पण तुम्ही कामाला असताना देखील तुम्हाला नेहमीच सांगतात की तू तुझ्या खेळवर देखील फोकस कर. आणि सर्वांना माहिती आहे मोहनबाई काय आहे, त्यांच्याविषयी 2 शब्द. त्यांच्यामुळेच मी खेळा, म्हणजे माझा परफॉर्मन्स त्यांच्यामुळेच आहे, कारण की मला संध्याकाळी प्रॅक्टिसला ते पाठवतात आणि स्वतः ऑफिसवर बसतात. इतके चांगलं व्यक्तिमत्व आहे, म्हणूनच शुभेच्छा असतील. टॉस जिंकलेला आहे वियाना सुपर किंग आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया कमेंट बॉक्स मध्ये आवाज ऐकूया. व्हॉइस ऑफ जुचंद्र भावेश जीवनगा. थँक्यू. अक्षयजी साटम यांचा आवाज तुम्ही ऐकत होता मित्रांनो. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र सामना चालू आहे. सलामीची जोडी पतू पार्थ यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. 1 बाउन्स. चेंडू सीमा रेषा पार आलाय. चौकार. पहिल्या चेंडूवर चौकारासाठी भिरकावलाय मिस्टर गोलंदाज सिद्धार्थ याला.
तर जिंकण्यासाठी 36 धावांचं टार्गेट आहे. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू हवाई सफर होईल का? आणि बघता बघता चांगला झेल पकडलाय आणि पहिला हादरा बफला जातोय मिस्टर भारतीच्या रूपाने. तर पहिल्या चेंडूवर आपण बघितलं गडी बाद झालाय. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झालाय. अगदी झेलचेच्या स्वरूपात पार हा खेळाडू बाद झाला होता. जिंकण्यासाठी बघायचं झालं तर 36 धावांचं टार्गेट आहे. अति काही संकटात नाही असं दृश्य पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला. त्याच्यानंतर जणू काही उत्तर दिलंय मागच्या चेंडूत सिद्धार्थ मात्र या गोलंदाजाने. ऋतिक भोईर, ललितजी भोईर बंडेफरांचे सुपुत्र. यावेळेस स्विच हिट घातक फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चेंडू गेला डॉटच्या स्वरूपात. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. फार चांगलं प्रदर्शन राहिलं नाही शिवतेज या संघाचं. यावेळेस जागा म्हणून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची एज अँड टेकन. चांगला झेल पकडला जातोय चेतन पाटील मार्फत. अजून एक धक्का क्रमांक दुसरा मिस्टर ऋतिक भोईर हा बाद झालाय. नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आत दाखवलं देईल. चौथ्या क्रमांकावर तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. अनुज जातोय खेळण्यासाठी. अनुज घरत. धावसंख्या आहे ती म्हणजे 4 धावसंख्या आहे. ओ यावेळेस अगदी चेंडूला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातोय चेंडू निर्धाच्या स्वरूपात. चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळते. सिद्धार्थ मारते मात्र अगदी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करतायत आतापर्यंत. हो यावेळेस बघा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न झालाय मात्र 38 फरक मध्ये पकडलाय झेल रसिक मार्फत आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. लागतोय धक्का क्रमांक तिसरा शिवतेज स्पोर्ट्स या संघाला. गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. अजय खेळण्यासाठी जातोय. पत्तू पॅकर्स या संघाचा खेळाडू पाहायला मिळतोय. अगदी खराब सुरुवात होत असताना आपण पाहू शकतोय शिवतेज स्पोर्ट या संघाची 3 गडी बाद झालेत. धावसंख्या आहे 4 धावा. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केले सिद्धार्थ मात्रे या गोलंदाजाने. बॉलर नेम प्लीज. पंकज. मंथन येतोय. मंथन गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या षटकासाठी त्याला पाचारण करण्यात आलंय. जिंकण्यासाठी बघायचं झालं तर 36 धावांचं टार्गेट आहे आणि या 36 धावा
पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न असेल शिवतेज स्फोट या संघाचा, परंतु चांगली गोलंदाजी केली जाते पहिल्या षटकामध्ये. ओ पहिला चेंडू फुल टफ डिलिव्हरी, दिशाहीन चेंडू, चेंडू निघून जातोय फाईन लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषा पार, आलाय चौकार. पूर्णपणे दिशा भरकटला होता. मंथन पहिल्या चेंडूवर चौकारासाठी बघायला मिळतोय आणि सिद्धार्थ त्याच्या देखील पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि इथे मंथनाच्या गोलंदाजीवर देखील पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने, पुन्हा एकदा फुल टफ डिलिव्हरी, अजून एक चौकारापर्यंत चेंडू जातोय. या 4 धावण्याची धावसंख्या पुढे सरकली जाईल, जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 या आकड्यावर. 3 गडीच्या मोबदल्यात 12 धावसंख्या शिवतेज स्पोर्ट हा संघ पाहायला मिळतोय. 36 धावांचा पाठला इथे केला जातोय. पहिल्या षटकामध्ये बघायचं झालं तर 4 धावा आल्या होत्या, 3 गडी बाद केलं होतं. पहिल्या षटकामध्ये बघायचं झालं तर मात्र अमेरा इलेव्हन हा संघ पुढे सरसावला होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कुठे ना कुठे कमी पडला जातोय. यावेळेस स्विच हिट, घातक फटका, परंतु सक्सेसफुल पाहायला मिळतोय. चेंडू नाही थांबणार, निघून जाईल सीमारेषा पार, आलाय अजून एक चौकार. अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे या चेंडूला खेळला होता. चांगला स्ट्रोक्स खेळला गेलाय. 4 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे 16 या आकड्यावर. चांगला फटका खेळला होता रोहित मार्फत. यावेळी पुन्हा एकदा स्विच चिट करण्याचा प्रयत्न झालाय. रोहित निकम पुन्हा एकदा मिसफील्ड बघायला मिळते आणि त्याचा प्राप्त म्हणजे 2 धावा. तिसरी धाव मिळेल जाईल का तर नाही. 2 धावांवर समाधान मानतायत. लेग बायच्या स्वरूपात धाव ऍड केली पाहिजे. या 2च्या माध्यमातून 2 धावसंख्या पुढे सरकते. 18 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. मंथन आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत, 14 धावा त्याने खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता रिक्वायर अंडर जो आहे तो 7.71 वर जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजेच काय तर थोडासा खाली बघायला मिळतो. यावेळेस बघा दिशा भरकटली आहे. लेगस्टिक वर चेंडू, लेगस्टिकच्या बाहेर चेंडू बघायला मिळतोय. पंचांचा इशारा आलाय अवांतर धाव. या अवांतर धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे 19 या धावसंख्येवर. 14 चेंडू 17 धावांची गरज. गोलंदाज मंथन ओव्हर द विकेटने रोहितसाठी. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. पंचांचा इशारा आलाय नो चेंडू. नो चेंडू बघायला मिळतोय. म्हणजेच काय तर 1+1 आणि पुढचा चेंडू येईल फ्री हिट. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे 21 या धावसंख्येवर. +1 बघायला मिळतं. सिद्धार्थ मार्फे मात्र थोडासा कानमंत्र दिलाय गोलंदाजाला. या कानमंत्राचा उपयोग होईल का यावेळेस? जोरकस माझा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप वर नेतोय चेंडू. मात्र आपण बघू शकतोय फॉरवर्ड स्कॉलिक क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि तत्पूर्वी 2 धाव यात पडून पूर्ण केल्या गेल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 23 या धावसंख्येवर. रोहित निकम 5 चेंडूचा सामना केलाय, 15 धावांवर तो खेळतोय. अजय ज्याने 1 चेंडूचा सामना केलाय आणि तो 2 धावांवर खेळतोय. फ्रीटचा पुरेपूर फायदा उठलू शकला नाही फलंदाज. यावेळेस जागा बनून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळला गेलाय. मारायचा ऑफ साईडला चेंडू बघू शकतो आपण. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू बघायला मिळतोय. या 2 धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे 25 या धावसंख्येवर.
आता मात्र रिक्वायर रन जो आहे तो खाली सरकला आहे. 5.50च्या फरफरने चालावं लागेल. चांगली भागीदारी होत असताना आपण पाहू शकतोय रोहित चांगली फलंदाजी करतो आतापर्यंत आपल्या संघासाठी. शिवतेज संघाचा जर या जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये प्रवास बघायचा झाला तर मात्र अगदी पहिला सामना त्याने हरला होता, त्याच्यानंतर दुसरा सामना त्याने जिंकला होता. सुरुवात तर चांगली झाली होती, त्याच्यानंतर कुठे ना कुठे खराब प्रदर्शन जी आपण बघतोय ना, जे खेळाडूला मात्र संधी मिळायला पाहिजे होती, संधीचं सोनं करायला पाहिजे होते ते मात्र झालं नाही या संघाकडनं. त्याचप्रमाणे आपण मार्गरेट या संघाकडनं देखील खूप खराब प्रदर्शन राहिलंय या जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये. धावसंख्या आपण बघू शकतोय 25 धावसंख्या. चेतन मात्रे गोंदजी मार्कवर तिसरा षटकासाठी. ओ यावेळेस मात्र काय घडलंय तर चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. चेंडू आपण बघू शकतोय स्केअर थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी इथे धावा मिळाल्या पाहिजेत फक्त आणि फक्त एक धाव मिळाली गेली. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकल्या 26 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने चेतन अजय फाटी. ओ यावेळेस मात्र बघितलं चेंडूला सोडून दिलं, परंतु चांगल्या चेंडूची समाप्ती बघायला मिळते. अजयला वाटलं की हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर जाईल, पंच लगेच वाईट घोषित करतील, परंतु तसं काय झालं नाहीये. चांगल्या चेंडूची समाप्ती बघायला मिळते. पुन्हा चेतन गोंदजी मार्कवर अजय फाटी. ओ यावेळेस मात्र पुन्हा चेंज ऑफ पेस केला होता. इथे मात्र काय घडलं, एक धाव पडून पूर्ण केला, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? बघता बघता फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या एकने धावसंख्या पुढे सरकल्या 27 या धावसंख्येवर पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोंदाजी मार्कवर चेतन चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक काय येतोय, इथे मात्र काय घडलं बघतोय. चांगले क्षेत्ररक्षण रसिक मार्फत चेंडू डायरेक्ट थ्रो करायला पाहिजे होता. डायरेक्ट हिट झाली असती तर नक्कीच विकेट जाण्याची दाट शक्यता होती, परंतु रसिकने आणि चेंडू फक्त आणि फक्त हातामध्ये ठेवला होता. यावेळेस जोरकस माझा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. षटकार. चौथी धावसंख्या, 2 धाव्यांची गरज. ओ यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. अगदी चकित करणारा चेंडू अजयला निर्धार चेंडूची सांगता पाहायला मिळते. आता समीकरण असं बघायला मिळतं, 6 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. 6 चेंडू 2 धावा. सात चेंडू 2 धावांची गरज असेल, या प्रकारे समीकरण पाहायला मिळतं. यावेळेस शिवतेज स्फोट हा संघ थोडासा हवी होतोय. नेक्स्ट मॅच देखील विहाना सुपर किंग वर्सेस ग्रेट मराठा या दरम्यान सामना पाहायला मिळेल. तो देखील एक रफ अँड टफ मॅच होईल. थोडस वॉर्मअप करतायत विहाना सुपर किंगचे खेळाडू, सज्ज होत आहेत. का होईना 2 मॅचेस जिंकलेत या संघाने. भूपेश येते गोंदजी मार्कवर. ओ दिशा इन बरकटला बघतोय, दिशा बरकटली आहे, पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू, दिस इज अ वाईट बॉल. आता मात्र 1 धावांची गरज असेल. स्कोर लेवल 1 धावांची गरज. यावेळेस स्विच इट
परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातो चेंडू निर्धाच्या स्वरूपात. पतू पॅकर देखील संघ सज्ज होईल. याच्यानंतर त्यांचा देखील सामना असेल पतू पॅकर वर्सेस मार्गरेट्स. या दरम्यान हा देखील सामना बघायला मिळेल. यावेळेस अगदी चांगला चेंडू खेळला गेला आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये एक धाव पडून पूर्ण केली आहे आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलं जातंय ते म्हणजे शिवतेज स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय या मॅच मध्ये अजय. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय. चला लगेच यायचं आहे, हँडशेक करायचं आहे. 1 ओव्हर 5 धावा 2 विकेट्स आणि फलंदाजी करत असताना 5 चेंडू मध्ये 9 धावा आणि ठरलाय मिस्टर मॅन ऑफ द मॅच चा किताब अजय याच्या नावावर जातोय. आता मात्र खुश असतील पार्थ सिंग आपल्या या खेळाडूंवर.